पेन तर ज्यांनी 49 धावांची जबरदस्त खेळी केली तो अर्थात मूळचा मुरुड माझगावचा सुपुत्र मात्र आज इंजिनियर या क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान देणारं अर्थातच महाड एम आय डी सी जी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये इंजिनियर असणारे योगेश पेणकर हे या ठिकाणी डावाची सुरुवात करतात आणि त्यांना सोबत देतात ते सूरज आणि दोघे एकाच कंपनीमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीमध्ये अर्थातच या ठिकाणी इंजिनियर म्हणून काम करणारे हे दोन्ही खेळाडू हे डावाची सुरुवात करतात. तर वही आपण मैदानाकडे खेळाचं अर्थात पहिलं सत्र इथे मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे ते अर्थातच आरम 11 हरवीत संघाचं ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहिल्यामध्ये एक आहे लॉंग ऑफ आणि एक आहे अर्थात डीप स्क्वेअर लेग. पहिला चेंडू गोलंदाज मलिक याचा हा चेंडू योगेश पेणकरसाठी मात्र नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय आणि अशा प्रकारे या ठिकाणी सुरुवात होते ती फ्री हिटच्या माध्यमातून. एक धाव धापलकावर येते फ्री हिट. मी मगाशी तुम्हाला निश्चित सांगितलं होतं नो बॉल म्हणल्यानंतर फलंदाजासाठी ते नंदवणं असतं. आपली पत्नी आपण जेव्हा या ठिकाणी श्रीवर्धनच्या बाजारपेठेत गेल्यानंतर जसं आपण पाहतो की एका साडीवर दुसरी साडी फ्री किंवा काय ड्रेसवर पंजाबी ड्रेसवर दुसरा ड्रेस फ्री मग तो जो आनंद जो असतो तो आपल्याला दिवसभरात पाहायला मिळतो पत्नीच्या चेहऱ्यावर. हे एक वैशिष्ट्य असतं. तसंच अगदी फलंदाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी फ्री हिट म्हटल्यानंतर निश्चित एक नंदवणं षटकार चौकाराचं. वळी मैदानाकडे योगेश आणि या योगेशने मात्र या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शेतेचे चेंडू येतो म्हणजे फ्री हिट आहे आणि त्यामुळे इथे मात्र 2 धावा सहजगत्या मिळाल्या. फ्री हिट या फ्री हिटवर खरं तर क्रिकेटमध्ये फक्त एकूण 10 प्रकारे फलंदाज हा बाद नेहमी दिला जातो असं नेहमी पाहायला मिळतं. फक्त धावचित हे जर आपण पाहिलं तर अर्थात फ्री हिटवर धावचितच या रूपाने फलंदाज बाद होतो. क्रिकेटमध्ये 10 प्रकारे फलंदाज बाद होतात. वळी आपण मैदानाकडे योगेश तयार योगेश दादा पेणकर 2 या धावसंख्येवर. मलिक हा चेंडू मात्र आपण पाहता चेंडूला पूल करायचा होता गोलंदाज स्वतः चेंडूवर आणि हा मोठा धक्का बसला तो अर्थात अफजल 11 महाड संघाला. पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. योगेश दादा पेणकर एवढ्या लवकर तर अपेक्षा नव्हती कारण शेवटी खेळ आहे खेळामध्ये काही घडू शकतं आपण पाहता. कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकारमध्ये युवराज सिंग देखील नंतरच्या मॅचमध्ये 0वर बाद होऊ शकतो. इथे मात्र 49 धावांची खेळी करणारे योगेशदादा पेणकर मात्र पूलचा फटका करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या वरच्या पट्ट्यात चेंडू गेला आणि इथे मात्र गोलंदाज स्वतः चेंडूवर आला आणि फलंदाज बाद. एक गडी बाद. धावपलकार धावांवर पोचल्यात त्या 3. नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये आमचे लाडके प्रेक्षक मायबाप प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक आणि मैदानातील सर्व प्रेक्षक यांनी या ठिकाणी आज सकाळपासून मोठी गर्दी केली या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटचं प्रेम जतन करत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर DJ स्वाती यांचा देखील हार्दिक आभार. थेट प्रेक्षेपण 24 लाईव्ह यांचा देखील हार्दिक आभार. आयोजकांचा हार्दिक आभार. आणि मैदानात जर आपण पाहिलं तर गुलामभाई पेशिमा मैदान वडवली फाटा श्रीवर्धन रायगड या मैदानातून सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. आमचे तिन्ही पंच तुम्ही जर पाहिलात तर अजिम शेख सर मुंब्रा सुबोध गडसे सर मुंबई लालबाग आणि मुन्ना पठाण सर शहापूर ठाणे यांचा देखील हार्दिक आभार. गुणरेखक मयूर चौगळे सर बरडखोळ ज्याने खूप चांगलं योगदान दिलं. वळी आपण मैदानाकडे डावकर फलंदाज समोर आहे. यावेळी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. निश्चितच एक ड्राईव्ह होता ऑफ ड्राईव्ह. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव मात्र रोखू शकले नाही. एक धाव मिळेल संघाला. एक धाव मिळतं ती डावकर फलंदाजला. डावकर फलंदाज ओमकार आपलं खातं उघडतोय. तर मार्च मैदानामध्ये याच मैदानावर सन्माननीय संदेशजी खीर सर आणि फैज नजीर सर यांनी मार्च मध्ये या ठिकाणी आणखीन एक मोठी स्पर्धा ठेवलेली आहे. याच्याबद्दल निश्चित बोलू. दरम्यान वळू आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगला येतो एक मोठा फटका षटकार 6 धावा. मारलेला फटका ज्याला म्हणलं तर संदीपजी पाटील अर्थात शहापूरचे ज्याने
1983 वर्ल्ड कपमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले होते. उपांत्यफेरीची लढत आणि भारतीय संघाला अर्थात अंतिम फेरीमध्ये दाखल करण्यामध्ये संदीपजी पाटील यांनी केलेली फलंदाजी ती या फलंदाजीची आठवण करून दिली. तर या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. अर्थातच फाईज नझीर आणि संदेशजी किर्स सरांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा असणार आहे. विलेज लेवलमध्ये ग्रामपंचायतीमध्ये असणारे तेच खेळाडू खेळतील. ही या ठिकाणी अर्थात त्या दरम्यान मैदानाकडे आपण जाऊया. अर्थात हात डोक्याला हात मारलं गेलं फलंदाज. इथे मात्र पाहिलं षटकार मारणारा फलंदाज इथे मात्र डाव्या एसीच्या बाहेर जाणारा चेंडू आतमध्ये आला आणि फलंदाज या ठिकाणी मैदान त्रिफाजून परतला. फलंदाज मात्र या ठिकाणी डावखर सूरज या ठिकाणी मात्र बाद झालं. 6 धावांचं योगदान षटकाराने खातं उघडलं होतं. मुंबई संघाचा अर्थातच एक नावाजलेला खेळाडू ज्यांनी 50 विकेट पहिले प्राप्त केले अजित आगरकर यांची आठवण करून देणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. ज्याला निश्चित आपण पाहिलं इन स्विंगर हा चेंडू जो आपण पाहिला होता जो आतमध्ये आला आणि इथे मात्र फलंदाज त्रिफाची दोन मैदान परतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये महाड संघाची अफजल इलेव्हन महाड संघाची सुरुवात मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये तितकी चांगली झाली नाही. कारण योगेश दादा पेंडकर बाद झाल्यानंतर इथे लगेच सूरजची खेळी देखील समजली. नवीन फलंदाज राहुल मैदानामध्ये ओमकार खेळतोय 1 धावसंख्येवर आणि गोलंदाज मलिक या ठिकाणी मात्र यशस्वी गोलंदाज ठरतोय तो अर्थात आरब इलेव्हन हिरवीत या संघाचा हरवीत संघाचा. पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज मलिक 8 धावांचा रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावी कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र निश्चित सीमापार असेल आणि हा एक दणदणीत आणि खणखणीत संजीवनी चौकार 4 धावांसाठी येतोय. तर या ठिकाणी मात्र एक सुंदर फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळाला. जमिनीला सरपटत अर्थात कार्पेट लेवलने हा चेंडू इथे गेला. चौकार 4 धावांचं योगदान मिळालं. राहुलने आपलं खातं उघडलं 4 धावांनी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार धावा येतात त्या 2 गडी बाद 14 धावा. षटक होतं गोलंदाज मलिकचं. 1 षटक 0 निर्धाव 14 धावा आणि 2 विकेट. थोडंसं मागडं गोलंदाज ठरला मात्र तो प्राईज विकेट ज्याला म्हणलं तर योगीदादा पेंडकर ज्याला टेनिस विश्वातला एक सचिन तेंडुलकर असं म्हणलं जातं कारण मोठं विकेट आहे आणि त्या फलंदाला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलं होतं गोलंदाज मलिक. आणि इथे मात्र आपण पाहिलात की 14 धावा धावपलकावर 2 विकेट गेल्यानंतर पहिलं षटक समाप्त होतोय. पॉवरप्लेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर दुसरे षटक आपण पाहणार आहोत. अर्थात 3 क्षेत्ररक्षक 3 शॉट सर्कलच्या बाहेर असतील आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज फैज या ठिकाणी अफजल इलेव्हन महाड संघाविरुद्ध आराम इलेव्हन हरवीत या संघाकडून. मार्चमध्ये 2 लाखाचं पारितोषिक एक मोठी भव्य क्रिकेट स्पर्धा इथे येते. ग्रामीण संघामध्ये फक्त ग्रामपंचायतीचे खेळाडू खेळू शकतील आणि IPL मध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकाचेच खेळाडू खेळतील. विलेज ग्रामीण लेवलची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत या खेळाडूंना मात्र एंट्री प्रवेश नसेल. हा नवीन नियम लावण्यात आलेला आहे आणि फाईज नजीर तसेच संदेशजी किरसर या 2 मान्यवरांच्या शुभस्ते ही क्रिकेट स्पर्धा मार्चमध्ये ही क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे. एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. इथे पहा चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो कार्पेटचा चेंडू जाणार तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येणार तो पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली. 2 धावांचं योगदान. 2 धावा मिळतात त्या संघाला. रायगड जिल्ह्यातली एक मोठ्या क्रिकेट स्पर्धा म्हणजे श्रीवर्धनमध्ये अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात आणि मार्चमध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. एक निश्चित मोठं आयोजन असेल. तर वही आपण मैदानाकडे. गोलंदाज फैज समोर मात्र डावखुला फलंदाज ओमकार या ठिकाणी मात्र हवेत आहे. क्षेत्राच्या चेंडूपासून थोडंसं दूर जातोय. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वाडीस लॉंग ऑफला क्षेत्र चेंडू जाणार. चेंडूला निश्चित अडवला. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावी ते फलंदाज या ठिकाणी धावतोय आणि बघता बघता 3 धावा देखील सहजगत्या इथे पूर्ण झाल्या.
3 धावा. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो ते क्रिस गेलची, ज्याने भंगार विकण्याचं काम केलं सुरुवातीच्या काळामध्ये. परिस्थिती असते प्रत्येकाची, परंतु भंगार विकत असताना क्रिकेटमध्ये तो आला. त्यानंतर त्याने षटकाराने खातं उघडलं. वेस्ट इंडिज संघासाठी मोठे मोठे फटके मारले, शतकं नोंदवली, अर्धशतकं नोंदवली. परंतु इतका आळशी क्रिकेटपटू होता की पुन्हा एकदा तुम्हाला सांगायसाठी की त्याने आयुष्यात कधी 3 धावा काढल्या नाही, इतका आळशी क्रिकेटपटू. तर मैदानाकडे वळूया. या ठिकाणी पुन्हा एकदा 3 धावांचं योगदान. धाव प्रकार धावा येतात त्या 19. पुढील चेंडू अप्पर कट, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळत आहे. पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये चेंडू सीमापर असेल. चौकार, 4 धावा. आणि ख्रिस गेल नावाचं वादळ जेव्हा आलं होतं तेव्हा त्यामध्ये पाहिलं की निवृत्तीच्या मार्गावर आहे, परंतु तो आज वेस्ट इंडिज संघाचा सर्वात श्रीमंत खेळाडू हे देखील त्यांनी ब्रीद बा प्रत्येकाचं नशीब असतं. आपले पंतप्रधान आपण पाहिलं की चहा विकायचे, आज दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले नरेंद्रभाई मोदी. हे एक क्रिकेटमध्ये अर्थातच प्रत्येकाचं नशीब. वळूया मैदानाकडे. यावेळी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो अर्थात स्क्वेअर लेग कव्हर केला जातोय. चेंडू थांबत नाही आणि बघता बघता आला सुंदर आणखीन एक फटका. संजीवनी चौकार, 4 धावा. तर हा चौकार येतोय. 4 धावांचं योगदान मिळालं. 12 धावसंख्येवर राहुल. कार्पेटसाने खेळलेले फटके तुम्हाला पाहायला मिळालात. क्रिकेटमध्ये फक्त चेंडू सीमापर करून चालत नाही, तर तुम्ही तांत्रिकदृष्ट्या देखील तितकेच फिट असायला लागतात. क्षेत्रक्षण बदल केला जातोय. इथे मात्र आपण पाहतात जो डीप कव्हर पॉईंटला क्षेत्रक्षण होता, डीप पॉईंटला त्याला पॉईंटला आणला गेलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्रक्षणला डीप स्क्वेअर लेग इथे ठेवलं गेलंय. हे 2 बदल करण्यात आले. गोलंदाज फैज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. हा चेंडू पहा, निश्चित खराब चेंडू म्हणून निश्चित आमचे पंच घोषित करतायत. इथे मात्र हा नो बॉल येतोय आणि फ्री हिट असेल. 1 धावेचं योगदान मिळालं. खरं तर फलंदाजाकडे संधी होती, चेंडूला त्यांनी जर हुक केलं असतं किंवा पुल केलं असतं तर या ठिकाणी डीप फाईन लेग किंवा डीप स्क्वेअर लेगमध्ये एक निश्चित मोठा फटका येऊ शकला असता, पण जो नियतीला ते मान्य नव्हतं. आणि जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही असं म्हणतात. या ठिकाणी 1 धाव, संघाची धावसंख्या 1 ने वाढते 28. या दरम्यान या ठिकाणी आपण हा चेंडू पाहिला गली क्षेत्रामध्ये गेलाय. आमच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी सन्माननीय जसवलीचे जाफरभाई साईगावचे अनवरभाई जाफरभाई अनवर या सरांनी 5,000 रुपये देणगी या ठिकाणी दिली. आम्ही त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. देणाऱ्याने देतच राहावे, हे अगदी सकाळपासून मी आपण निश्चित तुम्हाला सांगितलं की दाता याचा हात नेहमी वर असतो, घेणाऱ्याचे हात नेहमी खाली असतात. तर त्या दात्याच्या धनशक्तीमध्ये नेहमी वाढ होते असं निश्चित म्हणलं जातं. तर वही आपण मैदानाकडे या ठिकाणी पुन्हा एकदा डावखरा फलंदाज आहे. फलंदाज ओमकार खेळतो वैयक्तिक 6 धावसंख्येवर. एक चांगली खेळपट्टी सिमेंटची इथे पाहायला मिळेल आयोजकांच्या माध्यमातून, पंचांच्या उजवीकडून. इथे मात्र हा चेंडू पुल केलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्र कव्हर केलं जातोय. येतोय एक मोठा अर्थात षटकार. फलंदाज अर्थात ओमकारने चेंडूला सरळ पुलचा फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगमध्ये. षटकार 6 धावांचं योगदान मिळते आणि 2 षटकं इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अफजल इल्वन महाड या संघाची धावसंख्या धावपलकडे 17.50 असताना 35 धावा. हे षटक होतं गोलंदाज फैजचं मागणे षटक ठरलं. या षटकात 21 धावा आल्या, कोणतीही सफलता नाही. मालिकेने मात्र पहिलंच षटक फेकलं होतं, त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद केले, 14 धावांचं योगदान दिलं. 2 गडी बाद 35, 6 षटकांचा सामना. जे माझ्या प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेला त्यांचा पुन्हा हार्दिक आभार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सुरुवातीला जमते ती गर्दी, उरतात ते दर्दी, उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. या ठिकाणी अगदी आजच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आपण लाडके मायबाप प्रेक्षक या ठिकाणी मोठे संघटनेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही समालोचन कक्षामधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका म्हणजे खेळजी सर हिंदी दिघी यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक अधिक स्वागत. वळी आपण मैदानाकडे 2 षटकं समाजली, पावपेची षटकं समाज झाली, त्यामुळे क्षेत्रक्षण विस्तारलेलं असेल.
इथे नवीन षटक घेऊन गोलंदाज मलिक यशस्वी गोलंदाज, ज्यांनी संघनायकाने त्याच्या हाती पाहणारा तो अर्थातच युनायटेड 11 कुडकी विरुद्ध अन्स 11 अराठी यांच्यामध्ये पहिल्याच लढतीने सुरुवात होईल. या दरम्यान वळूया मैदानाकडे. इथे मात्र आलं 6 धावा मिळाल्या फलंदाजाला राहुल याच्या बॅटमधून आला सुंदर फटका षटकार. युनायटेड 11 कुडकी विरुद्ध अन्स 11 अराठी यांच्यामध्ये पहिली लढत असेल सकाळी बरोबर 9 वाजता. त्यानंतर प्रसाद 11 अलिबाग अर्थातच अलिबागचा एक अतिशय नावाजलेला संघ असेल विरुद्ध क्रेयन्स 11 करंजखोळ यांच्यामध्ये दुसरी लढत असेल. त्यानंतर इस्माईल तुडील विरुद्ध MCC मुरुड यांच्यामध्ये तिसरी लढत असेल. व या मैदानाकडे या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चांगल्या चेंडू समाप्ती. PK 11 पुरार विरुद्ध शिवांश 11 नवगाव यांच्यामध्ये पुढची लढत असले. अर्थात उद्या देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मलिक आपल्या बॉलिंग मार्कवर अपरकटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. गलीमध्ये चेंडू थांबत नाही. अर्थात सीमापार असेल आणि आला आणखीन एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा वाढ होते. धावपलकर धावा येतात त्या 46 या ठिकाणी कार्पेट्सने चेंडू खेळला. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्रशे चेंडूवर येणार स्ट्रेट ड्राईव्ह. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे नकार केला गेला. हा जो स्ट्रेट ड्राईव्ह याच्याबद्दल मी मगाशी सांगितलं होतं. सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटका. मुंबईच्या बिल्डिंगचा विचार करायला लागत गल्लीत खेळताना त्या काचा जर फुटल्या मोठा फटका खेळताना षटकार खेळताना तर मात्र त्यांचे बंधू सचिनजी तेंडुलकरचे अजित तेंडुलकरांना त्या काचांचे पैसे भरायला लागायचे. त्यामुळे खालून त्यांनी हा फटका विकसित केला आणि जगभरात मोठ्या या फटक्यावर धावा देखील त्यांनी मिळवला. हे देखील त्यांचं एक आवडतं शस्त्र म्हणून अर्थात स्ट्रेट ड्राईव्ह असं म्हटलं जातं. डावखरा फलंदाज खेळण्यास तयार आहे तो ओमकार. 12 या धावसंख्येवर खेळतोय. या ठिकाणी मात्र हवेतून निश्चित चेंडूला भिरकावून दिलं होतं. इथे मात्र चेंडूचा वाडिश लॉंगॉनला या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका येतो. चौकार 4 धावा. तर या क्रिकेट स्पर्धेचं हे अर्थातच सुंदर गीत आपण अर्थात पाहिलं. टायगर ग्रुप ओढवली यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. 51 धावा धावपलकर आल्या त्या अफजल 11 महासंघाच्या. 2 गडी बाद. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र फलंदाज पायशीत लेग बिफोर आणि फलंदाज मैदानातून बाहेर. तिसरा फलंदाज गमावलाय. फलंदाज ओमकार या ठिकाणी बाद झाला ज्याने एक षटकार चौकाराच्या माध्यमातून 16 धावांचं योगदान दिलं. 3 गडी बाद धावपलकर धावांनी पोहोचल्या त्या 51. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळचं युद्ध आपण पाहताच मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी आलेत. आता प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मुखपट्टी धारण करा. ही अगदी सकाळपासून मी तुम्हाला सांगत आलो आहे. मुखपट्टी म्हणजेच मास्क परिधान करा. ही तुम्हाला नम्र विनंती. कारण ओमकारांसारखा आजार आपण पाहिलं 3री लाट या ठिकाणी आले. बऱ्याचशा ठिकाणी क्रिकेटची मैदानं खाली झालेत. क्रिकेट बंद झाले आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई ठाण्यामध्ये क्रिकेट बंद झाले. अर्थातच सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सरांनी आश्वासन दिले की काही दिवसातच या ठिकाणी मैदानं खुली होतील. कारण युवकांना या ठिकाणी क्रिकेट, कारण आज आपण पाहिलं तर करोडो भारतीय जो क्रिकेटवर खूप मोठं प्रेम करतो, तर क्रिकेट खेळण्याची संधी मिळायला पाहिजे. त्याचबरोबर सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जे ज्या व्यक्तिमत्व आहेत की ज्याने डॉक्टर नेहमी सांगतात की डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या माध्यमातून तुम्हाला किमान 3 किलोमीटर चालणं आवश्यक आहे. त्यासाठी ती परवानगीमध्ये समुद्रकिनारी खोले व्हायला पाहिजेत आणि तीच संधी मिळाली पाहिजे. कारण तुम्ही त्याच्यावर त्या आजारावर मात कशी करणार तर त्यासाठी निश्चितच
चालणं सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे अतिशय महत्त्वाचं, त्यामुळे ते खुली केलं गेलं पाहिजे. हे अजितदादा पवार सर अर्थात सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वासन दिले. त्याची पूर्तता देखील काही दिवसातच होईल अशी आपण अपेक्षा करूया. वळी आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. षटक समाप्त झालं, ते मलिकचं 16 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. आताचा चेंडू मात्र मिड विकेटला भेटतोय, चेंडू थांबत नाही आणि मिड विकेटला या ठिकाणी पुलचा एक मोठा फटका, षटकार. त्यानंतर राहुल याचा आपण जर विचार केला 4 चौकार आणि 2 षटकारांच्या माध्यमाने तब्बल खेळतोय तो 29 धावसंख्येवर. बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 हे दाखवण्याचं काम करतोय अर्थातच चौथ्या क्रमांकाला राहुल. आणि त्याला साथ देतोय अरसलान, ज्याला मगाशी सामनावीचं मानकरी म्हणून पारितोषिक मिळालं होतं. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्ग आहे सेहवाज. चालू सामना जो तुम्ही पाहता आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे, तिसरा फेरीचा आराम 11 हरवीत विरुद्ध अफजल इलेव्हन महाड या संघामध्ये सुरू असलेला सामना. यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद नाही, चेंडू कार्पेटसाने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय तो मिड विकेटला. डीप मिड क्षेत्रक्षेत्रात चेंडूवर येतोय. 1 धावीचं योगदान आणखीन एक मिळालं 1 धाव मिनिट संघाला. आणि एका धावीच्या माध्यमातून अफजल इलेव्हन महाड संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खेळतोय. 6 षटकांचा सामना. धावफलकर धाव नोंदवल्या त्या 58. अरसलन या ठिकाणी अर्थातच 5व्या क्रमांकावर आलेले फलंदाज आहे. गोलंदाज सेहवाज. यावी अतिशय सुंदर गुडलेग स्पॉटच्या अगदी जवळ फलंदाच्या पुढ्यामध्ये चेंडू फेकला होता. चेंडूला उंची कमी ठेवली ती, फलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकला. उरलेलं काम यशस्वी करतोय आणि अशा प्रकारे निधाव चेंडू सांगता होते. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूचं युद्ध साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होतात. श्रीवर्धननी त्याला अपवाद नाही. आपण इथे पाहतात मार्चमध्ये देणारी आणखीन एक मोठी क्रिकेट स्पर्धा, त्यानंतर दिनांक 3, 4, 5, 6 फेब्रुवारी याच मैदानावर असणारी आणखीन एक मोठी स्पर्धा म्हणजे कोपरा ग्रुप वडवली यांच्यातर्फे असणारी ती क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा या षटकातला पुढच्या चेंडूसाठी. हा चेंडू जबरदस्त टायमिंग शॉट, फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू होता. या चेंडूला बिग काउंट दिलाय. लेफ्ट शॉट अर्थाचा तमाशा याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक मराठी माणसाला भुरळ पडणार आहे. लावणी, लोकप्रिय लावणी आपण बऱ्याचशा आपण ऐकल्यात आणि त्यातली जी की लावणी आपण त्यात ऐकली डीजेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग शॉट, मिड विकेटला पुलचा फटका, षटकार, 6 धावा. दुसरा मोठा फटका, षटकार. धावफलकार धावांनी पोहोचल्या त्या 70 धावा. चौथ्या षटकातले एक शेवटचा चेंडू बाकी असेल. 6 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतात. याचाच अर्थ असा की हा सामना देखील जवळपास 90-100च्या पलीकडे जाईल, कारण धावांचा उच्चांक 100 धावांचा इथे नोंदवला गेला. दरम्यान पुन्हा एकदा शेवटचा या षटकातला शेवटचा चेंडू, फुटॉस आणि यावेळी मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पूलचा फटका फसला. इथे मात्र फलंदाज अरसलनची खेळी समाप्त. धावफलकर धावा आले येऊन पोहोचल्या त्या 70 धावा. फलंदाज 4 या ठिकाणी मैदानातून परत. नवीन फलंदाज वैभव या ठिकाणी मैदानामध्ये. तर 4 षटकं समाप्त झाली. या षटकात
सेहबाज याने 19 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त केला. 4 गडी बाद धावपलकार धावेन पोचले त्या 70. 5वं षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नवीन षटक गोलंदाज तारिक, एक यशस्वी गोलंदाज ज्याला मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता. तारिक या ठिकाणी अतिथी कक्षाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होते. 10 ते 12 रनचा रनअप आहे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तो पण 1 धाव मिळाली. 1 धाव मिळते ती फलंदाजाला आणि एका धावेने अर्थात धावफलकात वाढ होती ती 71. 5 गडी बाद 71 धावा धावफलकाला आल्यात. 1 धाव मिळाली. 4 गडी बाद 71. 1 धाव मिळते ती राहुलला. आता मात्र नवीन अलफंडस वैभव या खेळण्याची तयार असेल. तारिक पुढच्या चेंडूसाठी. शंभरपेक्षा जास्त धावा जर आल्या तर या ठिकाणी निश्चितच सामना पुन्हा एकदा मोठा पाहायला मिळेल. यश म्हणता येईल. आणि शेवटी यश म्हणजे तरी काय. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी पहा अतिशय चांगला चेंडू, खाली राहिला चेंडू, फलंदाज पूर्णपणे बीट. 1998च्या 10वीच्या परिषदेत इंग्रजी विषयात सचिन रमेश तेंडुलकर नापास, परंतु आज 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन रमेश तेंडुलकरांचा. याला म्हणतात खरं यश. हे यश असतं आणि ते यश आपण पाहता प्रत्येक क्रिकेटपटू या ठिकाणी आपल्या नावावर फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या जोरावर घेण्याचा प्रयत्न करतात. तो एक आत्मविश्वास असावा लागतो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. 2007ची ती क्रिकेट स्पर्धा आठवा आपण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना दरम्यान मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला निश्चित स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षण चेंडू येतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं कव्हरला. 2007 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होता. ब्रॉड हॉगने सचिन रमेश तेंडुलकरांचा त्रिफळा उडवला होता आणि हॉग आनंदाने नाचू लागला होता. सामना संपल्यानंतर ब्रॉड हॉग सचिन तेंडुलकर यांच्याकडे गेला आणि तो सही मागायला लागला. सचिन तेंडुलकर यांनी सही तर दिलीच नाही, परंतु त्यांनी सांगितलं की असं पुन्हा घडणार नाही. आणि नंतर तुम्ही नेहमी तिथेच तो पाहिला असेल आत्मविश्वास. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो कव्हर क्षेत्रामध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला थांबत नाही आणि पुन्हा एकदा बघता बघता चेंडू सीमापार. चौकार. 4 धावा. माध्यमातून धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 76. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि हॉग 13 वेळा समोरासमोर आले, परंतु कधीही त्यांनी हॉगला आपली विकेट दिली. याला म्हणतात आत्मविश्वास. क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. यश हे तुम्हाला निश्चित मिळेल. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. गोलंदाज तयार. तारिक मध्यमगती मारा करतोय पंचांच्या उजवीकडून. या ठिकाणी मात्र एक मोठा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर भेटतोय, चेंडू सीमा पार येतोय आणि पंचांचा हर्ष येतो. एक शानदार संजीवनी. चौकार. 4 धावा. धावफलकार धावा येतात त्या 80. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं आतापर्यंत 4 फलंदाज गमावल्यानंतर राहुल खेळते वैयक्तिक 39 या धावसंख्येवर. यावेळी पुन्हा एकदा कार्पेसाने चेंडू खेळला. जमीला सरपडे चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. डीप मिड क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि यस नाही, चौकार नाही, षटकार नाही, विकेट नाही. षटकार किंवा विकेट नंतर आपल्याला निश्चित तुम्ही चांगली मराठी हिंदी कवळी गीतं तुम्ही वाजवा. तर यानंतर कुठे घालवलं ह्या लोकांनी, कुठे गेलं ते आता लिहिलं होतं ना ती स्पर्धा, कागद कोणी घेतला. क्रिकेट रसिकांसाठी एक खुशखबर आहे. मार्च मध्ये 2 लाखाचं पारितोषिक असणारी विलेज ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. ग्रामीणमध्ये फक्त ग्रामपंचायतीचे खेळाडू खेळतील. IPL मध्ये नगरपंचायत आणि नगरपंचायत खेळाडू खेळतील. ग्रामीणमध्ये नगरपालिका आणि त्याचबरोबर नगर परिषद यांना एंट्री प्रवेश असणार नाही. नवीन नियम आहे आणि हा नियमाबरोबर ही क्रिकेट स्पर्धा खेळला येईल.
फाईज नजीर सर तसेच संदेशजी कीर सर यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा मार्च मध्ये आपण पाहणार आहोत. 2 लाखाचं पारितोषिक असणारी एक भव्य क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर. धन्यवाद. सर्वांनी अवधूतजी सुर्वे सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र धावपलकार 5 षटकांच्या समाप्तीने धावा धावपलकार आल्या त्या 81. प्रति षटक तुम्ही जर इथे पाहिलं तर साधारणतः 5 षटकामध्ये 81 म्हणजे 16.20च्या सर्वांनी धावसंख्या आल्या आहेत. शेवटचे षटक खेळाच्या पहिल्या सत्रामधले सेहबाज गोलंदाज आहे आणि समोर मात्र फलंदाज राहुल. पहिला चेंडू आकुटप्याचा चेंडू होता. फ्रंट फुट चेंडूला भिरकावून दिला. मिड विकेटला येतोय सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. तर राहुल या ठिकाणी निश्चितच एक नाखवा नावाडी ठरला तो अर्थातच अफजल महाड संघासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये घेऊन काढला. एक आणखीन एक मोठा सदा बरीत असा हा षटकार. हाफ सेंचुरी. डीजे थोडं थांबायचं आहे. डीजे थांबायचं आहे. फलंदाज राहुलनी अर्धशतक धावपलकारानंतर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 52 धावसंख्येवर एक जबरदस्त योगदान देण्यात आलं. तर राहुलचं बुडती नौका पल देणारा एक नाखवा नावाडी जर आपण पाहिला तो अर्थातच अफजल महाड संघाकडे इथे धावून आला आणि त्याने ती खेळी सजवली. कारण योगेश दादा पेंडकर बाद झाल्यानंतर ती संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती आणि ती त्याने पूर्णपणे नाववली. येस डीजे. आणि सन्माननीय भारत धाकवाल सर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी अर्थात राहुलसाठी येतोय. धन्यवाद. आणि माजिद भाई यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असं एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक हे अर्थात येते ते राहुलसाठी ज्याने 52 धावसंख्येवर खेळतोय. जबरदस्त योगदान दिलं आणि एकूण धावसंख्या धावपलकार आली ती अफजल महाड संघाची 93. मी मगाशी म्हणालो होतो की साधारणतः 100 धावा आल्या तर सामना मोठा असू शकेल. वळीया मैदानाकडे गोलंदाज अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. या ठिकाणी आपतात इथे पहा चेंडूला पूल करायचा होता मात्र फलंदाज आणि मात्र बीट झाला. या ठिकाणी मात्र चेंडू सीमापार झालाय. चेंडू गेला डीप थर्ड मॅन सीमाच्या पुढे चौकार 4 धावांसाठी आणि धावपलकार धावून पोहोचल्या त्या 97. सुंदर फलंदाजी राहुलची. 56 धावसंख्या खेळतोय. मागच्या सामन्यात 99 धावा धावपलकार आल्या होत्या. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 97 धावा धावपलकार आहेत. येणारी अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. आलेल्या क्रिकेट रसिकांचे मन जिंकणारं क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे सर्व क्रिकेट रसिक टीव्हीच्या माध्यमातून पाहतात त्यांची देखील मन जिंकली या सामन्याने. यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चेंडूला अर्थात स्वीप करायचा होता. चेंडू मात्र डावे इष्टीच्या वरून चेंडू मात्र या ठिकाणी फलंदाज चेंडू डीप फाईन लेग मध्ये सीमापार चौकार आणि या धावा येतात त्या 100 पलीकडे 101. एकशे 1 धावा धावपलकार आल्यात. येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत ते 2. 126 धावा देखील महाड प्रीमियर लीग मध्ये योगेशदादा पेंडकर याच्या संघाने खेळून काढल्या होत्या. 82 धावांची ती जबरदस्त खेळी ही आपण युट्यूबच्या मधून पाहिली असाल. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनेक हिरे आपल्याला मिळाले. मी जसं मगाशी म्हणलं की रायगड जिल्ह्यामध्ये 29 असे खेळाडू मिळालेत ज्याने क्रिकेटला खूप मोठं सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिलं. दरम्यान वळीया मैदानाकडे इथे मात्र या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहील. यष्टीच्या आतमध्ये चेंडू विसरतो. निर्धाव चेंडू सांगता केतन म्हात्रे जो अर्थातच वाकळण डोंबिवली संघाचा खेळाडू आहे ज्याने 19 बाईक आणि 4 4 व्हीलर 4 चाकी गाड्या यांनी त्याच्या नावावर केलं. पहा किती श्रीमंत क्रिकेटपटू बनले त्या टेनिस विश्वाच्या माध्यमातून. केतन म्हात्रे खूप मोठं नाव आहे ते अर्थात डोंबिवली परिसरातलं. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय तो अर्थात मिड विकेटला. शेतीचे चेंडू येणार तोपर्यंत दुसरी धावपर्यंत धावतोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केली गेली. 2 धाव मिळतात. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा अफजल महाड संघाने तब्बल आपण पाहिलं 4 गडी बाद एकूण धावसंख्या धावपलकावर नोंदवली ती 103. 104 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. षटक होतं या ठिकाणी. षटक जर आपण पाहिलं तर शहबाजचं थोडंसं महागडे षटक ठरलं.
104 धावांचं लक्ष्य, 6 षटकांचा सामना, म्हणजे प्रति षटक 17.33 ची सरासरी तर राखणं आवश्यक आहे. ते आपलं नाव निश्चित करण्यासाठी आराम 11 हरवीत या संघाला हे एक मोठं लक्ष्य पार करायचं आहे. या षटकाचा विचार केला तर अर्थातच शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 22 गोलंदाज शाबादच्या. एकूण जर आपण पाहिले तर सर्वात चांगली गोलंदाजी म्हणलं ते तारीखची होती, ज्याने 11 धावा खर्च केल्या. 22 धावा ह्या निश्चितच मागलं षटक ठरलं. त्यानंतर 21 धावा फैजने खर्च केल्या होत्या. त्यानंतर मालिक यांनी 2 षटकं गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 16 आणि एकूण त्यांनी 3 विकेट म्हणजे 30 धावा देत 3 विकेट प्राप्त केले. आणि शहबाज याने टाकलेली 2 षटकं. या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात त्यांनी 19 धावा खर्च, या षटकात 22, 41 धावा त्यांनी खर्च केल्या. हे होतं लेखाजोगा. एकूण जर आपण फलंदाजी पाहिली, योगेशने पेंडकर 2 या धावसंख्येवर बाद झाला, सूरज मात्र 6 धावसंख्येवर बाद झाला. ओमकार यांनी 16 धावांचं योगदान दिल्यामुळे 1 षटकार 1 चौकार. राहुल मात्र आपण पाहिलं की एक धुवाधार फलंदाजी केली, ज्याने अनेक षटकार आणि चौकार मारले, 58 धावांची खेळी केली. अर्शलनी 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान आणि वैभव मात्र 1 धावसंख्येवर नाबाद राहिला. हा लेखाजोगा होता. त्याचं दुसरं सत्र आपण पाहणार 104 धावांचं लक्ष आहे आणि 104 धावांचं लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल मी मात्र या ठिकाणी थांबतोय. परंतु आपण मात्र पाहूया सामना आणि ऐकूया दिग्गज आमचे हिंदी समालोचक लक्ष्मण खेळजे सरांना. ओ टू लक्ष्मणजी खेळजे सर, धन्यवाद. दरम्यान पुन्हा एकदा ते क्रिकेट स्पर्धा ची आठवण तुम्हाला करून देतो. मार्चमध्ये 2 लाखाची एक भव्य पारितोषिकाची क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी ग्रामीणमध्ये फक्त ग्रामपंचायतचेच खेळाडू खेळू शकतील आणि IPL मध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकेचे खेळाडू खेळतील. ग्रामीणमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत प्रवेश नाही आहे. नवीन नियम हा या स्पर्धेचा लावला गेला आहे आणि अर्थात फाईज नजीर सर तसेच संदेशजी किर सर यांच्या माध्यमातून ही भव्य क्रिकेट स्पर्धा मार्च महिन्यात आपण याच मैदानावर पाहणार आहोत. तर वळी आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे ऐकूया आमचे अर्थात लक्ष्मणजी खेळोजी सर दिघे यांच्याकडे. ओव्हर टू लक्ष्मणजी सर, धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे सर. 104 रनों का बड़ा लक्ष्य है आराम 11 हरवीट के सामने, जो कि अफजल 11 महाड ने रखा था. बहुत ही बढ़िया पारी खेली थी वे बल्लेबाजों ने, अर्धशतक भी जड़ा था. राहुल ने 58 रन जो कि अभिजीत रहे, नॉट आउट रहे और 104 रनों के उस टारगेट तक खड़ा करने में सक्षम रहे. इसके बाद महबूब सर भी हमारे जुड़ रहे हैं हमारे माइक्रोफोन के साथ बोरली से, उनका भी स्वागत. अवधूत सुर्वे सर यांना सुद्धा विनंती असेल की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया इथे येऊन बसून घेण्याची कृपा करावी. सामने वलुया सलीम और फहद की प्रारंभिक जोड़ी मैदान में. पहला और दूसरा ओवर जो कि पावर प्ले का रहेगा. पहले ओवर में 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर. इस बीच जहेश कट करने की कोशिश, पहले स्लिप में जाती हुई नाखुश यहाँ पर ऊपरी हिस्सा लग के पहले स्लिप में जाते हुई, लेकिन हाथ से छिटक गई गेंद और मौका था उनके पास एक जीवनदान मिलता हुआ, और उस जीवनदान का किस तरह से फायदा उठाते हैं ये देखने लायक बनता है. सलीम को भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है और वो बहादुर है सलीम. देखना अंतिम क्षणों तक किस तरह से बल्लेबाजी कर लेते हैं और अपने टीम को किस तरह से जीत अर्जित करने में योगदान देते हैं. बाली मार पर जयेश अंपायर को पार करते हुए हल्के हाथों से खेला उसे कवर के क्षेत्र में, कवर पॉइंट के क्षेत्र में फील्डर है वहां पर. जब तक फील्डर थ्रो करे तब तक दोनों खिलाड़ियों ने अपना छोर बदला. 1 रन के साथ खाता खोल दिया यहां पर हरवीट की टीम का. 104 रनों का विशाल स्कोर का पीछा करते हुए, और यहां पर जो मुझे मौका दिया उनके मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. संदेश जी कीर हो, सचिन दादा कीर हो, फिर सूरज मांजरेकर हो या गोविंद गुनाजी हो, तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं. इस बीच
मिडल स्टंप पर गेंद थी, जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन लाइन से भटके तो मिलेंगे फटके। यह क्रिकेट की परिभाषा है। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई, स्कोर में बढ़ोतरी होती हुई 2 रन, 2 गेंदें हो चुकी है। और टाइगर ग्रुप ओडब्ल्यू ने जो भावना दिखा है, मुझे मौका देकर यहाँ पर, देवता ना कांच की होती है ना मिट्टी की होती है, देवता तो भावनाओं में विद्यमान होती है। ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को कट करने की कोशिश, पूरी तरह चूके यहां पर बांध कर रखा है, कोई भी मौका नहीं दे रहे। अपनी गेंद को आउट स्विंग या इन स्विंग कराने में बहुत ही माहिर है यहां पर जहेश, हावी नहीं होने दे रहे अपनी गेंदबाजी के ऊपर। 1 से 4 रनों का जो कि एक बड़ा पर 2 ही रन बन चुके हैं। पावर प्ले का सही तरह से इस्तेमाल नहीं कर रहे हो। उठाकर मारने की कोशिश, पर वही चित्र देखने को मिलता हुआ। डॉट बॉल यहां पर लगातार, यानी कि 3 गेंदें डॉट निकाली। आप बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए कोई भी मौका नहीं दे रहे अपने बल्लेबाज को, बढ़िया तरीके साथ वेरिएशन लाते अपनी गेंदबाजी में। फिर एक बार अपने बॉलिंग मार्फत तैयार है। स्कोर का ठहरा हुआ 2 रन, पहला और प्रगति पर है जयेश। ओहो, उठाकर खेला है हेलीकॉप्टर, कवर के ऊपर से फील्डर गेंद के नीचे उतर जाते हुए, और गेंद जहां पहुंची सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए। मास्टर एक चौके के साथ यहां पर फहद ने अपना खाता जरूर खोला है। स्कोर कार्ड पहुंचाता हुआ 6 रन, बिना कोई विकेट खोए 6 रन। पहला ओवर 6 ओवर का मैच है। पावर प्ले का ओवर जहेश दौड़ना शुरू कर दिया 10 बड़ा कदमों का रन पंपर को पार करते हुए, और पिच डिलीवरी बल्ला जरूर घुमाया था, लेकिन नाकामयाब हो चुके यहां पर। और डॉट गेंद। इसी प्रकार से पहली ओवर की समाप्ति पर स्कोर कार्ड ठहरा हुआ 7 रन, बिना कोई विकेट खोए 7 रन। (97 रन अभी भी जीत के लिए 5 ओवर में। दूसरा पावर प्ले का ओवर है। देखना दूसरे पावर प्ले में 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर रह सकते हैं। पहले ओवर में तो 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर थे, उसका फायदा नहीं उठा पाए। उसका कारण है कि बहुत ही सटीकता से गेंदबाजी की जयेश ने। एक छक्का जरूर आया था। 19.4 की औसत से रन बढ़ाने हैं उनको 5 ओवर में। हमारे साथी कमेंटेटर काका मात्रे सर एक उपचित सलाह मसलत करते हुए, और उनसे हम सीख भी पाएंगे। खेल थोड़ा सा रुका हुआ, ओमकार आ चुके हैं दूसरा ओवर लेके। सलीम और फहद की जोड़ी। ओमकार अपने बॉलिंग पर तैयार। सलीम के लिए ओहो, पटकी हुई गेंद यहां पर अपील होती हुई, लेकिन अपील को ठुकराते हुए अंपायर। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं। अभी भी स्कोर का ठहरा हुआ दूसरा ओवर प्रगति पर है। 7 ही रन बन चुके हैं दूसरा पावर प्ले का ओवर। और ओमकार ने आगाज कर दिया कि किस तरह से वो गेंदबाजी कर सकते हैं। अफजल इलेवन महाड़ के एक बहुत ही बढ़िया लेफ्ट हैंडेड गेंदबाज। ओहो, क्लीन बॉल चकाया यहां पर, और एक विकेट का पतन होता हुआ। डीजे मास्टर डीजे मास्टर यहां पर जो कि पहली सफलता ओमकार ने अर्जित की थी, सफलता दी है अपने टीम को। सलीम जो कि जिन्होंने एक ही रन बनाया था, वो पायल में लौटते हुए निराशजनक स्थिति में जा पहुंची है आराम 11 हरविट की टीम, क्योंकि बड़ा लक्ष्य है उनके सामने। 104 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहले विकेट का पतन होता हुआ दूसरा ओवर प्रगति पर है, और 2 गेंदें हो चुके, कोई रन खर्च नहीं किया है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए उनकी जगह लेने के लिए बल्लेबाज शहबाज, जो कि 45 नंबर की जर्सी पहन के, रोहित शर्मा का ये जर्सी क्रमांक है। गेंदबाजी के मोर्चे पर ओमकार 2 गेंदों में कोई रन नहीं खर्च कर दिया है दूसरा और पावर प्ले का, जिसमें 3 खिलाड़ी जो कि 30 गज दायरे के बाहर।
अपनी बॉलिंग मार्फत तैयार ओमकार, एक याद दिलाते हुए जहीर खान की तरह एक्शन उनका गेंदबाजी का, और बढ़िया सटीकता से के साथ बढ़िया वेरिएशन के साथ गेंदबाजी कर लेते हैं। यहां पर पटकी हुई गेंद, स्लोअर वन, हल्के हाथों से खेलने की कोशिश और सीधे विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं। स्कोर कार्ड अभी भी ठहरा हुआ 7 रन, 1 विकेट खोकर 7 रन। दूसरा ओवर प्रगति पर है। 3 गेंदों में कोई रन नहीं खर्च कर दिया ओमकार। अफजल इलेवन महाड़ के एक बहुत ही जबरदस्त गेंदबाज, और यहां पर उठाने की कोशिश। जब तक विकेट पर फीड करे, थ्रो आए, वही चित्र एक बार फिर देखने को मिलता हो। बांध कर रखा है बल्लेबाजों को, यानी 4 गेंदे डॉट गेंद निकालने में कामयाब हो चुके हैं। क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं ओमकार। 104 रनों का पीछा करते हुए आराम 11 हरविट की टीम दौड़ना शुरू कर दिया। 10-12 कदमों का रन पंपर को पार करते हुए स्लोअर वन उठा करके अपर कट कर दिया। बैकवर्ड पॉइंट के ऊपर से फीडर गेंद के नीचे होते हुए देखना है सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। पांचवें गेंद पर एक चौकार जरूर आया था। एक उम्मीद जताई यहां पर बल्लेबाज द्वारा। शहबाज ने अपना खाता खोल दिया। आखिरी गेंद आनी बाकी। दूसरा ओवर प्रगति पर है शहबाज के लिए। उठाकर मारने की कोशिश, बढ़िया वेरिएशन, बैक ऑफ द हैंड गेंदबाजी करते हुए, बार बार गति में बदलाव लाते हुए, और एक डॉट गेंद, यानी कि दूसरे ओवर की समाप्ति पर 4 रन खर्च कर दिए और स्कोर कार्ड यहां पर ठहरा हुआ 11 रन। 1 विकेट खोकर 11 रन। आराम 11 हरविट का स्कोर कार्ड 93 और रन जीत के लिए चाहिए। 4 ओवर शेष है। 93 रनों की दरकार। इस सीरीज में अपना आह्वान कायम रखना है तो आराम 11 हरविट को जीत पक्की करनी होगी। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ फिर एक बार जयेश को आए हैं हमारे पैवेलियन छोर से, जो जिन्होंने पहले ओवर में 7 रन खर्च कर दिए थे। 4 ओवर बचे है। 93 रन जीत के लिए किस तरह से बल्लेबाज अभी बल्लेबाजी करते हैं। आने वाले 4 ओवर में छक्के और चौके की बरसात करनी होगी, तभी जीत की तरफ अग्रसर हो सकती है आराम 11 हरविट की टीम। जयेश अपने बॉलिंग बार से छुटते हुए अपना वैयक्तिक दूसरा, टीम का तीसरा ओवर करते हुए यहां पर स्लोअर वन उठाकर खेला है डीप बैकवर्ड सेट के ऊपर से सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। इस 6 रन के साथ फहद पहुंचे एक चौका और छक्के के साथ 10 रन पर टीम का स्कोर बढ़ता हुआ 17 रन, और जीत के लिए 87 रनों की दरकार। इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी। 17 पर पहुंची है हरविट की टीम, और 17 जर्सी क्रमांक जाता है ऋषभ पंत, जो कि विकेट कीपर बल्लेबाज है हमारे इंडिया के लिए, और ये भी डिविलियर्स का भी जर्सी क्रमांक है, जिन्होंने 15 साल के इस क्रिकेट करियर में 3 बार क्रिकेट ऑफ द ईयर का खिताब जीता। यहां पर उछाल कर खिलाया, हाँ में गेंद, गेंद के नीचे फील्डर आते हुए और एक विकेट का पतन होता हुआ यहां पर। उद्या या स्पर्धेचा अर्थातच शुक्रवार दुसरा दिवस असेल, दिनांक 21. पहिला सामना सकाळी आपण पाहणार आहोत तो युनायटेड 11 कुडकी विरुद्ध अंश 11 आराठी यांच्यामध्ये पहिली लढत असेल. त्यानंतर प्रसाद 11 अलिबाग अर्थात प्रसाद पिळणकर जे अलिबागचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांचा संघ या ठिकाणी येतोय. क्रियांस 11 करंजखोड यांच्यामध्ये हा दुसरा सामना असेल. त्यानंतर इस्माईल तुडील विरुद्ध MCC मुरुड, PK 11 पुरार विरुद्ध शिवांश 11 नवगाव यांच्यामध्ये हे पुढचे लढत असतील. तर क्रिकेट असो आपल्या सर्वांना विनंती की आपण सकाळी बरोबर 9 वाजता या मैदानावर यायला विसरू नका. धन्यवाद. ओव्हर टू लक्ष्मणजी. धन्यवाद सर.
और एक सफलता मिलती हुई जयेश को, जो कि एक छक्के चौके के साथ फहद पायल में लौट चुके हैं। उनकी जगह लेने के लिए मलिक तीसरा ओवर प्रगति पर है। स्कोर कार्ड ठहरा हुआ 17। दूसरे विकेट के पतन के बाद दूसरा ओवर प्रगति पर, यानी कि 3 गेंदें शेष है। जयेश यहाँ पर किसी भी बल्लेबाज को नहीं बख्श रहे, बढ़िया आप गेंदबाजी कर रहे हैं सही लाइन और लेन के साथ। मलिक के लिए हो बढ़िया शॉट, जैसे देखा स्लोवर रन उसे उठाकर खेला है डीप मिड के क्षेत्र में सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। दिल चाहता फिल्म का ये गाना सुना शंकर महादेवन के सुमधुर सुमधुर आवाज में। क्रिकेट की तरफ रुक करते तीसरा ओवर प्रगति पर 4 गेंदें हो चुके हैं, 12 रन खर्च करती है और 1 विकेट पर्याप्त कर दिया है जयेश ने। यहां पर हमसे दूर जाते हुए अंपायर को पार करते हुए उठाकर मारने की कोशिश, ऑफ स्टंप पर गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद, यानी कि 1 टू गो हो चुके हैं। यहां पर आखिरी गेंद आने बाकी। स्कोर कार्ड यहां पर एक छक्के के साथ 23 रन पर पहुंची है आराम 11 हरविट की टीम। 104 रनों के विशाल स्कोर का पीछा करते हुए हरविट की टीम यहां पर। जयेश आखिरी गेंद करने के लिए तीसरे ओवर की, फिर एक बार स्लोवर वन उठाकर खेला है उसे सीमा रेखा के बाहर। बैक टू बैक दूसरा छक्का उनके बल्ले से आता हुआ डीजे मास्टर। पहले ओवर में 4 रन देकर 1 विकेट पर्याप्त किया था। एक सफल गेंदबाजों से अफजल यूनियन महाड़ के ओमकार लेफ्ट हैंडेड गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। सामने सामना करने के लिए मलिक। ओहो क्लीन बॉल, समझ नहीं पा सके शहबाज। यहां पर शहबाज के पारी का अंत होता हुआ डीजे मास्टर। इन पर शहबाज जो कि 4 रन बनाकर प्याले में लौटते हुए चौथा ओवर प्रगति पर। स्कोर कार्ड अभी भी ठहरा हुआ 29 रन। 3 खिलाड़ी आउट होने के बाद 104 रनों का पीछा करते हुए 75 रन अभी भी जीत के लिए चौथा ओवर प्रगति पर है। नए बल्लेबाज मोहम्मद कैफ जो याद दिलाते इंडियन टीम के, जिन्होंने नेटवेस्ट सीरीज में बहुत ही उपयुक्त पारी खेली थी, 87 नॉट आउट, और वो खिताब जीत कर दिया था इंडिया को। युवराज सिंह ने भी बड़ी पारी खेली थी नेटवेस्ट सीरीज में। वो मोहम्मद कैफ यहां पर याद दिलाते हुए आराम 11 हरविट की ओर से ओमकार जो अपने बॉलिंग मार पर तैयार, सामने वाली छोर से दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए। स्लोवर वन ऑफ स्टंप के बाहर जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई और स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर पहुंचा है 30 रन और जीत के लिए अभी भी 74 रनों की जरूरत यहां पर। चूंकि लेफ्ट हैंडेड ओमकार बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, किसी को बल्लेबाज को मौका नहीं दे रहे हैं।
ओहो बढ़िया वेरिएशन, गति में परिवर्तन, बाकी का काम विकेट कीपर ने कर दिया। और एक डॉट गेंद, 2 गेंदें हो चुकी है, 1 रन जो कि अतिरिक्त रूप पर खर्च किया है। और देवेंद्र पाबरेकर जो कि बहुत ही दूर से आए हो इस मैच का लुत्फ उठाने के लिए। ओह बढ़िया शॉट यहां पर फाइनली के क्षेत्र में सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा, 4 रन। चार रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 34। ओहो यहां पर पैड पर लगी गेंद, देखना है रनआउट की संभावना यहां पर, लेकिन 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा। 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 35 रन। चौथा ओवर प्रगति पर है, 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। ओमकार जो कि एक सफल गेंदबाज, एक चौका जरूर आया है लेकिन हावी नहीं होने दे रहे। मोहम्मद कैफ जो कि एक चौके के साथ बल्लेबाजी करते हुए। ओमकार 5वीं गेंद लेके, और बढ़िया स्लोवर 1 विकेट कीपर के दस्तानों में नहीं आई। क्या रन लेना चाहेंगे लेकिन अपने कदम वापस खींचते हुए उन्हें पता है किस तरह से गेंदबाजी हो रही, किस तरह से बल्लेबाजी हो रही है। मलिक, माफ कीजिएगा, मन मलिक जो कि नए बल्लेबाज, जिन्होंने 2 छक्के के साथ 12 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। मलिक के ऊपर पूरा दारोमदार। आखिरी गेंद आनी बाकी, चौथा और प्रगति पर है। ओमकार उठाकर मारने की कोशिश, बढ़िया यहां पर, लेकिन सीधे विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर ठहरा हुआ चौथे ओवर की समाप्ति पर 35 रन, 3 विकेट को 35 रन। आने वाले मार्च महीने में 2 लाख का बड़ा बख्शिश रखा है विलेज में, जो कि ओनली फॉर ग्राम पंचायत के खिलाड़ी खेल सकते हैं, जो कि आईपीएल में नगर पंचायत और नगर पालिका में खेले जाएंगे। विलेज में नगर पालिका और नगर पंचायत में एंट्री नहीं है खिलाड़ियों को। नए नियमावली के साथ ये आगाज किया है फाइज नजीर और संदेश कीर, इन्हीं के माध्यम से हल्के फुल्के हिंदी में कहने की थोड़ी सी जरूरत की है, थोड़ी सी कोशिश की है। और इसमें क्रिकेट की और रुख करते हैं 5 ओवर अरसलन लेके मोहम्मद के कैफ के लिए, और वही चित्र देखने को मिलता हुआ। डॉट गेंद, 5वां ओवर प्रगति पर है, स्कोर का ठहरा हुआ 35 रन। रन पर अटकी हुई है यहां पर आराम 11 हरविट की टीम। और स्लोवर 1 उसका जवाब देते हुए फील्डर वहां पर मौजूद है, क्या फील्डर को चकाती गेंद जाएगी सीमा। ओ बढ़िया फील्डिंग का मुजाहरा वहां पर, बढ़िया फील्डिंग वहां पर फैसल द्वारा, एक अच्छे उच्च कोटि के फील्डर माने जाते हैं मानगांव की टीम, माफ कीजिए महाड़ की टीम की ओर से। और अच्छी खासी फील्डिंग का मुजाहरा, स्कोर का ठहरा हुआ 36 रन। सिक्सटी रनों की जरूरत अभी भी। 5वां ओवर प्रगति पर है, बढ़िया शॉट उठाकर खेला है, फील्डर वहां पर मौजूद है, कैच छूटा, लेकिन बढ़िया 2 रन बचाए अपनी टीम के लिए। बढ़िया रनिंग बिटवीन दोनों खिलाड़ियों के बीच में, जब तक थ्रो आए तब तक दोनों खिलाड़ियों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर दिया। 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 38। और वहां पर शतरक्षक बड़े उच्च कोटि के विशाल माने, जीत के लिए 67 रनों की दरकार अभी भी। उठाकर खेला है उसे डीप मिड के ऊपर से, कोई मौका नहीं, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। अभी भी 60 रन जीत के लिए हरविट की टीम के लिए। हाँ फॉलोर तो में खेला हुआ फील्डर है वहां पर, लॉन्ग अप के क्षेत्र में दौड़ कर आया, फील्डर फील्डिंग करे, थ्रो आए, 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा। स्कोर कार्ड
छलांग लगाता हुआ 45। और हमारे साथी कमेंटेटर जो कि बोरली से बिलोंग करते हैं वो महबूब सर, उनको भी मैं दरख्वास्त करता हूं क्योंकि हमारे माइक्रोफोन के साथ जुड़े। उठाकर खेला है, फील्डर वहां पर मौजूद है और एक विकेट का पतन होता हुआ आराम 11 हरविट का। मेरे दोस्त संदेश भाई कीर और टाइगर ग्रुप का मैं अपनी तरफ से शुक्रिया अदा करता हूँ, इनकी खिदमत में मुबारकबाद पेश करता हूँ। यकीनन जितना मैंने सोचा नहीं था संदेश भाई टाइगर ग्रुप वाले, उन्होंने कहीं ज़्यादा उससे अच्छा इस ग्राउंड को सजाया है, संवारा है। मैं अपनी जानिब से दिल की गहराइयों से टाइगर ग्रुप के लिए मुबारकबाद पेश करता हूँ और दुआ करता हूँ 4 दिन की जो टूर्नामेंट है इंशाल्लाह अच्छी कामयाब होगी। और जैसे अच्छे मेरे कॉमेंटेटर मात्रे सर और लक्ष्मण मेरे भाई है जो दिघी से ताल्लुक़ रखते हैं और अलीबाग से मात्रे सर, इनका भी बहुत ही एक अच्छी आवाज़, एक अच्छा लहजा, एक अच्छे अल्फाज से कॉमेडी हो रही है। इनकी खिदमत में बड़ा पेश करता हूँ और दुआ करता हूँ कि 4 दिन हमारे टाइगर ग्रुप के अच्छे जाएंगे। शुक्रिया लक्ष्मण भाई। मुझे मेरे दोस्त संदेश भाई कीर और सचिन ने यकीनन दावतनामा दिया था, मेरे दोस्त फाहिद नजीरी भी, और एक बड़ा टूर्नामेंट यहाँ पे मार्च के एंडिंग में डिक्लेयर हुआ है, उसका कोई अलग सिस्टम मेरे दोस्त लक्ष्मण ने बताया था। बेहतरीन सिक्सर जाता हुआ, लंबा सिक्सर, बेहतरीन सिक्सर। एक अलग टूर्नामेंट यहाँ पे मार्च महीने में, जो गिरेमेन जो जिन गाँव में ग्राम पंचायत है वो एक ग्रुप रहेगा अलग, और जो नगर पालिका नगर परिषद जो रहेगी वो सिटी के अंदर शुमार हो गए। फाइज भाई 2 लाख का टूर्नामेंट इन्हें मार्च एंडिंग में इसी ग्राउंड के ऊपर फाइज भाई नजीरी और संदेश भाई कीर ने डिक्लेयर किया है। जो अक्सर जो ग्रामीण भाग जो ग्राम पंचायत होते हैं, जो छोटे गांव होते हैं, उनको उन्होंने चांस दिया है खेलने के लिए कि आगे आके आपको खेलना है और अपने टीम को फाइनल तक मात्रे सर लेके जाना है। ये बहुत अच्छी बात है। मेरी दुआएं शुभकामनाएं कोपरा ग्रुप और संदेश भाई सचिन भाई कीर के साथ है। शुक्रिया। सबसे बड़ी बात है कि इस मंच पे मुझे ये नहीं समझ में आ रहा है टूर्नामेंट तो भी किसी की संदेश भाई यहाँ तो पूरा वर्बल बैठा हुआ है। ये टाइगर ग्रुप हो कोपरा ग्रुप हो, हम सब एक है और इंशाल्लाह एक साथ रहेंगे, एक साथ रहेंगे। ये बहुत एक यूनिटी है, एकताई का सबूत है, एकताई का सबूत आज यहाँ पे साबित हो चुका है। मेरे सचिन भाई बता रहे कि हमारा गांव एक है, हम सब एक है, हमारे टूर्नामेंट एक है और समाज एक। और इससे बाद भी जितने भी मैचेस हो गए इसी तरह का हम एक दूसरे को कोऑपरेट करेंगे और हर साल करेंगे इंशाल्लाह। और दूसरी बात हिंदी में बोलूंगा, पिलनकर कंपनी के जो मालिक है, वो खोत है, प्रेसिडेंट है, सेक्रेटरी, वो सब साथ में मेरे दोस्त लोग यहाँ पे बैठे हुए भाई, कैमरा मैन, उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ, स्वागत करता हूँ। प्रशांत भाई पाटिल, मनोज भाई की मेरे दोस्त है, अच्छे भाई है, पर खेऊर, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। एक एकताई का सबूत है। एक बन मुठ जब 5 उंगलियां लक्ष्मण भाई एक साथ होती है, सर जब एक मुट्ठी बनती है तो एक वडवल वालों की एक मुट्ठी है, ये ताकत है और साबित कर दिया कि हमसे बढ़कर कौन नहीं है। शुक्रिया। मैं ले चलता हूं मेरे दोस्त लक्ष्मण भाई की तरफ। धन्यवाद महबूब सर, एकता का एक बड़ा उदाहरण दिया है उन्होंने। और इसी प्रकार से आखिरी ओवर प्रगति पर था। स्कोर कार्ड अभी भी हमारे स्कोरर बता रहे 60 रन पर पहुंचे, 104 रनों का टारगेट का पीछा करते हुए। आखिरी गेंद आनी बाकी, आखिरी गेंद आनी बाकी। पूरी तरह से मैच का रुख बदल दिया है। अफजल इलेवन महाड ने पूरी तरह जीत का पकड़ उनके ऊपर लगाते हुए, मोहर लगाते हुए, और हार का सामना
आराम 11 हरवीट को करना पड़ेगा क्योंकि एक गेंद बची है। बल्लेबाज यहां पर कुछ खास नहीं कर पाए, गेंदबाजों का वर्चस्व रहा इस मैच में। अरे गेंदबाजों ने बखूबी अंजाम दिया इस गेंदबाज में, इसी प्रकार से हार का सामना करना पड़ा आराम 11 हरवीट को और जीत अर्जित के लिए कर दी है अफजल 11 महाड़। और अफजल भाई को मुबारकबाद मैं खुद देता हूँ। लक्ष्मण जी खिलोजी जो दिघी कोलीवाड़ा से बिलोंग करते हैं और खुद महबूब सर जो बोरली से बिलोंग करते हैं और खुद म्हात्रे काका वो जो अलीबाग से बिलोंग करते हैं। और ले चलता हमारे साथी कमेंटेटर जो कि मराठी में काका म्हात्रे सर। धन्यवाद काका म्हात्रे सर। माझे भाऊ समाधान शिलदरकर आणि रुपया पाशा स्टेजवर या।